अहेरी तालुक्यातील रामय्या पेठा गावात काल रात्री एक हृदयद्रावक घटना घडली। लालबाई पोचम आत्राम या महिलेला त्यांच्या सावत्र मुलगा इंदरशाही नामदेव मडावी यानं जमिनीच्या पैशाच्या वादातून रात्री सुमारे 11:30 वाजता धारदार शस्त्रानं वार करत गंभीर जखमी केले। लालबाई घरात झोपलेली असताना हा प्राणघातक हल्ला करण्यात आलाय। घटनेची माहिती मिळताच गावातील नागरिकांनी तात्काळ स्वराज्य फाउंडेशन आलापल्ली येथील पदाधिकाऱ्यांना भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधून घटनेची माहिती दिली। माहिती मिळताच फाउंडेशनचे पदाधिकारी तातडीनं त्यांच्या रुग्णवाहिकेसह घटनास्थळी पोहोचले। त्यांनी जखमी महिलेची स्थिती पाहून घटनेची माहिती अहेरी पोलीस ठाण्यात दिली। त्यानंतर लालबाई यांना अहेरी येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले। मात्र त्यांची प्रकृती गंभीर असल्यानं त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्याची आवश्यकता होती। परंतु त्यावेळी रुग्णवाहिकेचा चालक उपलब्ध नसल्यानं परिस्थिती कठीण झाली होती। या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक आगबतनवार यांनी अतिशय मानवीपणाचा आणि तत्परतेचा परिचय देत स्वतः रुग्णवाहिका चालवली। त्यांच्यासोबत स्वराज्य फाउंडेशनचे प्रमुख आदर्श केशणवार हे होते। त्यांच्या संयमित आणि वेळीच केलेल्या प्रयत्नामुळे लालबाई पोचम आत्राम यांना वेळेवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात पोहोचविण्यात आले आणि त्यांचे प्राण वाचले। ही संपूर्ण घटना मानवी संवेदना, सामाजिक जबाबदारी आणि शासकीय यंत्रणांच्या तत्परतेचं उत्तम उदाहरण आहे। स्वराज्य फाउंडेशनच्या सामाजिक भानासह पोलीस प्रशासनाच्या दक्षतेचं सर्वत्र कौतुक होत आहे। प्रतिनिधी शंकर मुत्तेलवार, NTV न्यूज मराठी, अहेरी, गडचिरोली।